भारतामध्ये आता चायनीज सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर मोठी सक्ती लागू होणार आहे आणि हा फक्त एक नियम नाहीये तर थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला गेलेला एक मोठा निर्णय आहे। 1 एप्रिल पासून केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की भारतात विकले जाणारे सगळे इंटरनेट कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेरे कठोर सिक्युरिटी स्टँडर्ड्स मध्ये बसले पाहिजेत, नाहीतर त्यांची विक्री थांबवली जाईल। मोदी सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे की भारताचा डेटा भारतातच राहिला पाहिजे, म्हणजे जे कॅमेरे आपला डेटा देशाबाहेर पाठवतात, ज्यांचं कंट्रोल परदेशातून होऊ शकतं किंवा ज्यांची सिस्टीम ट्रान्सपरंट नाहीये, त्यांना आता भारतीय मार्केटमध्ये जागा मिळणं खूप कठीण होणार आहे। मग आता पुढे या चीनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं काय होणार? आपल्याकडे त्यांना पर्याय काय आहे? हा निर्णय सरकारने का घेतलाय सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। आता सर्वात आधी हा निर्णय नेमकं काय सांगतो तर सरकारच्या नवीन नियमानुसार भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्याला आधी सरकारी मान्यता प्राप्त लॅबमध्ये टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन घ्यावं लागेल। कंपन्यांना त्यांच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची पूर्ण माहिती सरकारला द्यावी लागेल, म्हणजे कॅमेरा डेटा कसा गोळा करतो, कुठे स्टोअर करतो, कोणत्या सर्व्हरवर पाठवतो, हे सगळं क्लिअर असायला हवं। याशिवाय डेटा लोकल सर्व्हरवरच स्टोअर झाला पाहिजे आणि तो भारताबाहेर ट्रान्सफर होता कामा नये। जर एखाद्या कंपनीने हे नियम पाळले नाहीत तर त्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सवर सरळ बॅन लागू शकतो। हे नियम ट्रस्टेड टेलिकॉम अँड IT इक्विपमेंट फ्रेमवर्क, डेटा लोकलायझेशन पॉलिसीज आणि सायबर सिक्युरिटी गाईडलाईन्सशी जोडले गेलेले आहेत, ज्या गाईडलाईन्स गेल्या काही वर्षात सरकारने हळूहळू मजबूत केल्या आहेत। आता प्रश्न असा आहे की ही इतकी सक्ती का लावली जाते, तर त्याचं कारण म्हणजे सीसीटीव्ही हा आज फक्त कॅमेरा नाहीये, तर ते एक सतत डेटा गोळा करणारं डिव्हाइस आहे। घरं, सोसायटीज, ऑफिसेस, मॉल्स, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स, सरकारी ऑफिसेस असं सगळीकडे सीसीटीव्ही बसवले गेले आहेत। या कॅमेऱ्यांमधून तयार होणारा डेटा खूपच सेन्सिटिव्ह असतो। यात लोकांची हालचाल, सिक्युरिटी पॅटर्न्स, लोकेशन्स, डेटा, अगदी काही वेळा तर फेस रिकग्निशनपर्यंत सगळीच माहिती असते। जर हा डेटा देशाबाहेर गेला किंवा चुकीच्या हातात पडला तर त्याचा वापर सायबर अटॅक्स, स्पाईंग किंवा इतर हानिकारक कामांसाठी केला जाऊ शकतो। त्यामुळे सरकारने याकडे फक्त टेक्नॉलॉजी म्हणून नाही तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा पाहिलंय। या सगळ्यात सर्वात मोठा परिणाम होणार आहे तो चायनीज कंपन्यांवर। भारताच्या सीसीटीव्ही मार्केटमध्ये चायनीज, हाइकविजन आणि डाहुआ टेक्नॉलॉजी यांचा मोठा डॉमिनन्स आहे। कमी किमतीत ॲडव्हान्स फीचर्स देत असल्यामुळे या कंपन्यांनी इंडियन मार्केट्समध्ये खोलवर पाय रोवलेत, पण इंटरनॅशनल लेवलवर अनेक वेळा या कंपन्यांवर डेटा सिक्युरिटी आणि सर्व्हिलन्स बाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। काही देशांनी तर या कंपन्यांच्या प्रॉडक्ट्सवर बॅन सुद्धा लावले आहेत। त्यामुळे भारतानेही आता हा धोका लक्षात घेत देशाच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचललंय। आता या निर्णयाचा सर्वात इंटरेस्टिंग भाग म्हणजे भारतीय कंपन्यांसाठी निर्माण झालेली संधी। भारतात सीसीटीव्ही आणि व्हिडिओ सर्व्हेलन्स मार्केट झपाट्याने वाढत आहे। स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स, ट्रॅफिक मॅनेजमेंट, पब्लिक सिक्युरिटी, हाऊसिंग सोसायटीज, कॉर्पोरेट ऑफिसेस सगळीकडे सीसीटीव्हीची डिमांड वाढते। एका अंदाजानुसार पुढच्या काही वर्षात हे मार्केट अब्जावधी डॉलरच्या लेवलवर जाणार आहे। आतापर्यंत या मार्केटमध्ये 70% जास्त शेअर्स विदेशी कंपन्यांचा होता, पण आता जर त्यांच्यावर बॅन लागले गेले तर हे मोठं मार्केट भारतीय कंपन्यांसाठी ओपन होणार आहे। CP प्लस, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स, प्रामा इंडिया आणि इतर लोकल ब्रँड्स यांना याचा नेमका फायदा होऊ शकतो। याशिवाय नवीन स्टार्टअपसाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। AI बेस्ड सर्व्हेलन्स, फेस रिकग्निशन, स्मार्ट सिक्युरिटी, क्लाउड स्टोरेज या सगळ्या सेक्टर्समध्ये भारतीय कंपन्या पुढे येऊ शकतात। मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रमांना यामुळे मोठा बूस्ट मिळेल। रोजगार निर्मिती, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रियल ग्रोथ या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे। पण हे सगळं इतकं सोपं नाहीये, कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे चायनीज कंपन्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची किंमत। ते खूप कमी किमतीत ॲडव्हान्स फीचर्स देतात, त्यामुळे भारतीय कंपन्यांना आता क्वालिटी सोबतच प्राइसिंगमध्येही स्पर्धा करावी लागेल। त्यासाठी सरकारकडून सपोर्ट, सबसिडी आणि मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणं आवश्यक आहे। याशिवाय सायबर सिक्युरिटीमध्ये सुद्धा गुंतवणूक करणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। या निर्णयामागे एक मोठा जिओपॉलिटिकल अँगल सुद्धा आहे। भारत आणि चीन यांच्यातलं टेन्शन, डेटा सिक्युरिटीचे प्रश्न आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर कंट्रोल या सगळ्याचा विचार करून भारत आता डिजिटल सेल्फ रिलायन्सकडे वाटचाल करतोय। आधी टिकटॉक सारख्या ॲप्सवर बंदी, नंतर इतर चायनीज ॲप्सवर कारवाई आणि आता चीनी सीसीटीव्ही कंपनीजवर सुद्धा बॅन, म्हणजेच सरकार प्रत्येक महत्त्वाच्या डिजिटल सेक्टरमध्ये कंट्रोल मजबूत करतंय। थोडक्यात सांगायचं झालं तर हा निर्णय फक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपुरता मर्यादित नाहीये। हा भारताच्या डेटा सिक्युरिटी, टेक्नॉलॉजी इंडिपेंडन्स आणि इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी यांचा एक प्रकारे संगमच आहे। पुढच्या काही वर्षात आपण पाहू शकतो की भारतीय कंपन्या या संधीचा किती फायदा घेतात आणि ग्लोबल मार्केटमध्ये आपलं स्थान कसं निर्माण करतात। कारण आजच्या डिजिटल जगात एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्याच्याकडे डेटा आहे त्याच्याकडे पॉवर आहे, आणि आता भारत ती पॉवर स्वतःकडे ठेवण्यासाठी मोठी पावलं उचलतोय। काय वाटतं तुम्हाला या निर्णयावर? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लगाव बत्ती।